नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात फक्त आजच्या दिवसात राज्य भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे थोडा जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 1 नोव्हेंबर पासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात सूर्यदर्शन चांगल्या घडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 1, 2, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, अहिल्यानगर, संभाजीनगर, इकडं सोलापूर, सांगली, इकडं बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज पडला लक्षात घ्यायचा. 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की 4 नोव्हेंबर पासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे, पाऊस निघून चाललाय, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि 7 तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले, हे आता इतका पाऊस कशामुळे पडला. तर काय झालं, एका पाठोपाठ 2 चक्रीवादळ तयार झाले होते, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला. आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत, त्याच्यामुळे पाऊस येणार नाही. आता परवा दिवशीपासून म्हणजे 3 तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल, थंड वारे देखील येते. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके, धुराळी, धुई देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे 7 तारखेपासून कायमचा निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची. आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, तुम्ही काय करता, कांद्याचं रोप टाकू शकता. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांना हरभऱ्याची, ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता, जशी आता वापसा होईल तसं तुम्ही हरभरा पेरू शकता, कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, निपाड, सिन्नरकडं 4 तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यामध्ये आता चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. 7 तारखेपासून राज्यात सगळीकडे थंडी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसं तर 4-5 तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो, इकडं नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, इकडं बुरामपूर, याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, या पट्ट्यामध्ये 5 तारखेला 4-5 तारखेला तिकडे थंडीची लाट म्हणजे सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर ती थंडी 6 तारखेला परत इकडे मराठवाड्यापर्यंत येणार आहे. 7 तारखेला ती थंडी आपलं सांगली, सातारा, इकडे सोलापूर म्हणजे दक्षिण पट्ट्याकडे जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 8 तारखेला राज्यात सगळीकडे थंडी दिसणार आहे. 8 तारखेला सगळ्यांना असं वाटेल की आता हिवाळा सुरू झाला असं म्हणून जाणवणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्यापासून राज्यात धुके, धुराळी अशी धुई येईल की रस्त्यांना देखील दिसणार नाही. गाडी चालवत असताना तुम्हाला लाईट लावावं लागते, पिवळे लाईट लावावं लागते. अशी राज्यामध्ये आता 1 ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान धुके येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात फक्त आजच्या दिवसात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उद्यापासून राज्यातला पाऊस कमी होणार आहे, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा राहील, भाग बदलत पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. त्याच्यामुळे काही घाबरायची चिंता नाही. आणि जे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची पेरणी राहिलेली असेल आता तुम्ही पेरू शकता. धन्यवाद.